1968 साली जॉन बाउल्बी या मानसशास्त्रज्ञानाच्या कल्पनेतून जन्माला आलेली आणि 1970 साली त्यांचीच विद्यार्थिनी मेरी आइन्सवर्थ हिने केलेली ही एक अभिनव कल्पना म्हणजे स्ट्रेंज सिच्युएशन नावाने प्रसिद्ध असलेला हा प्रयोग. या प्रयोगाच्या सुरुवातीला खेळण्यांनी भरलेल्या एका खोलीमध्ये आई आणि बाळ हे दोघेच असतात. जरा वेळानंतर बाळाला पूर्णपणे अपरिचित असणारी व्यक्ती त्या खोलीत येऊन बसते. मग बाळाची आई उठून बाहेर जाते. म्हणजे खोलीत आता बाळ आणि ती अपरिचित व्यक्ती. काहीच मिनिटात आई लगेच आत येते आणि आता ती व्यक्ती बाहेर जाते आणि आता बाळाला एकटंच ठेवून आई देखील बाहेर जाते, पण पुन्हा लगेच आत येते. म्हणजे आई बाहेर गेल्यानंतर किंवा पुन्हा वापस आल्यानंतर बाळाच्या वागण्याचं निरीक्षण बाळ कसं वागतं ह्याचं निरीक्षण केलं जात होतं दुसऱ्या खोलीतून, कारण या खोलीमध्ये कॅमेरे लावलेले असतात. आणि जवळपास अशा 100 बाळांचा अभ्यास करून मेरी आइन्सवर्थ आणि तिच्या चमूने विविध प्रकारच्या अटॅचमेंट्स शोधल्या. म्हणजे कुठल्या तर त्या संलग्नता शैली असं म्हणता येईल, अटॅचमेंट स्टाईल्स.